दोन व्यक्ती असतात आणि ते एका हॉटेलमध्ये जेवायला जातात. आणि मग त्यातलीच एक व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीला म्हणते की तुला मी याचं एक मूर्ख व्यक्ती दाखवतो. तर ते हॉटेलमध्ये गेल्यावर ऑर्डर वगैरे करतात. ऑर्डर झाल्यानंतर ती पहिली व्यक्ती वेटरला बोलवते आणि त्याच्यासमोर टिप म्हणून एक 500ची नोट आणि एक 100ची नोट ठेवतो. त्यानंतर त्याला म्हणते की तुला जी नोट हवी असेल ती नोट तू उचल. आणि मग तो वेटर 100ची नोट घेऊन निघून जातो. मग ती पहिली व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीला म्हणते की बघ हा किती मूर्ख आहे, याच्यासमोर मी 500ची आणि 100ची नोट ठेवली आणि याने 500ची न उचलता 100ची नोट उचलून निघून गेला. मग ते हसून निघून जातात. मग यावर हॉटेलचा मालक त्या वेटरला बोलवतो आणि त्याला विचारतो की काय रे, तू असा मूर्खपणा का केलास की तुला जर त्याने 100ची आणि 500ची अशा दोन नोटा दिल्यात तर मग तू 500ची न उचलता 100ची नोट का उचलली. यावर तो वेटर म्हणतो की सर, हे आपले रोजचे कस्टमर आहेत आणि ते मला दरवेळी एक 100ची आणि एक 500ची नोट देत असतात आणि मी दरवेळी 100ची नोटच उचलतो आणि त्या 100च्या नोट उचलून माझ्याकडे आज जवळपास 5 ते 6 हजार रुपये जमा झाले. आणि ज्यावेळेस मी 100ची नोट न उचलता 500ची नोट उचलेल त्यावेळी हा सगळा खेळ संपून जाईल. म्हणजेच जर मूर्ख बनून जर फायदा होत असेल तर मूर्ख बनायला काहीच हरकत नाही. यावर तुमचा विचार काय हे नक्कीच सांगा.